शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं गेली 40 वर्ष शिवसेनेचं काम करतोय। आज मला त्याचं फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही। आयुष्यामध्ये याच क्रांती चौकामध्ये अनेक मोर्चे आम्ही काढलेत, अनेक लोकांचे फॉर्म भरलेत आणि इथे लाठ्याकाठ्यासुद्धा खाल्लेल्या आहेत आणि त्याच चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आज माझा सत्कार होतोय, स्वागत होतंय। हा आनंद मला वाटतं आयुष्यातला सर्वात मोठी मिळालेली मला एक गिफ्ट आहे। म्हणून मी आज मनस्वित खुश आहेत। सर्व आमचे कार्यकर्ते, शिवसैनिक, सर्व पक्षाचे नेते हे सर्वजण याच्यात सामील झालेले आहेत। मला वाटतं ही जी संधी मिळालेली ही खऱ्या अर्थानं मला या शहराची सेवा करण्याची संधी दिली, मी याचं सोनं करेन। निश्चित या शहराचं नाव आणि वैभव वाढवण्याचा माझा प्रयत्न राहील। आज आता रात्रीपर्यंत खातं वाटप होतील किंवा अर्ली मॉर्निंग सकाळी होईल, परंतु मला जबाबदारीचं खातं देणार आहे। परंतु हे जरी मला माहीत असलं, जोपर्यंत सीएम साहेबांकडून घोषणा होत नाही तोपर्यंत यावर बोलणं योग्य नाही। यस, मी या शहराचा पालकमंत्री आहेच। या शहराचा पालकमंत्रीपद मी होणारच आहे। याची औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे। चांगला दिवस आहे। 1 लाख लोक जमवण्याच्या संदर्भात नियोजन केलेलं आहे। सर्व पक्ष लोक आले होते। देव त्यांचं भलं करो, ते काय करतात त्याच्याबद्दल मला नाही माहिती, परंतु माझ्याकडे जी जबाबदारी दिली ती मला पार पाडावी। कशी पार पाडावी याच्याकडे माझा प्रयत्न राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।